नमस्कार, KLE कॉलेजच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी BAMMC प्रोफेसर सतीश सोनटक्के आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मंडळी, KLE कॉलेजच्या यूट्यूब पेजवरती आपण आहोत आणि आज KLE कॉलेजतर्फे जे आहे ते NAPचं वर्कशॉप आयोजित केलेलं आहे। NAP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जी आपली चेंज झालेली आहे। त्या संदर्भात युनिव्हर्सिटीतील काही दिग्गज या ठिकाणी आज आलेले आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये त्यांनी काय मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीने KLE कॉलेजने NAP वर्कशॉपची जी आहे ती अरेंजमेंट केली आहे, तर संपूर्ण व्हिडिओ ह्या याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे। Now I request Professor Dr. Shibranas Sturgis sir to present his valuable views on national education policy. To detail of that, let me tell you a small story. In the year 2013, when the Lok Sabha elections were going on, first time Mumbai University teachers were given duty in that particular election. And so this combination of sociology and chemistry is not very good, we'll say. Or a chemistry student want to know, because Ayurveda was very famous and most of the things are in Sanskrit. So can I learn Sanskrit and then get acquainted with those things? So this kind of multidisciplinarity was not earlier possible. But now with NAP 2020 it is possible. So what I will be doing, I will take one subject as major subject. Whatever you like. Maybe you like physics, you like sociology, you like history, you like... As well as said,
the National Education Policy 2020 is the students. The basic, everything is given up to the student, what the student want. Rather, महाराष्ट्रात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही तसं बघता गेल्या वर्षी लागू झाली, पण लागू करताना ती फक्त ऑटोनॉमस कॉलेजमध्ये लागू केली गेली. ती कशा पद्धतीने चालते आहे, त्याचे काय चॅलेंजेस येत आहेत याचा अभ्यास करून जेव्हा तो सॅटिस्फॅक्टरी वाटला, त्याच्यानंतर असा डिसिजन घेण्यात आला की सेकंड फेजमध्ये अकॅडमिक वर्ष 24-25 पासून सगळ्या ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये ही पॉलिसी राबवण्यात यावी. आता ही एज्युकेशन नवीन पॉलिसी राबवताना सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंजिंग जॉब होता तो म्हणजे ती इम्प्लिमेंट कशी करायची. आणि ती इम्प्लिमेंट करायची तर त्याचे जे सगळे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्यांना त्याची माहिती असावी, हे महत्त्वाचं होतं. हे बघता व्हाईस चान्सलर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर आणि प्रो व्ही सी डॉक्टर भामरे सर यांनी असं ठरवलं की आपण विद्यापीठातर्फे सगळ्या स्टेक होल्डरना जाऊन भेटायचं, प्रत्येक जिल्ह्यात एक सेमिनार घ्यायचं, 2 दिवसीय सेमिनार. अशी आम्ही मालवणपासून ते पालघरपर्यंत सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळजवळ 3 टीम केल्या गेल्या आणि प्रत्येक टीमला जवळजवळ 5 ठिकाणी पाठवलं गेलं. आणि प्रत्येक ठिकाणी 2 दिवसाची 6 शिबिरं घेऊन प्रत्येक स्टेक होल्डर, मग ते मॅनेजमेंट असतील, प्रिन्सिपल्स असतील, टीचर्स, स्टुडंट, इंडस्ट्री आणि सोसायटी, या सगळ्यांना आम्ही सेन्सिटायझेशन करायचा प्रयत्न करतो आहे. आता ह्या 5-6 तारखेपर्यंत पूर्णपणे मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळे डिस्ट्रिक्ट कव्हर केले जातील आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांचे काही डाऊट्स आहेत ते आम्ही जाणून घेतो आहे आणि त्यांना उत्तरं द्यायचं आहे, त्यांच्या शंकाचं निरसन करायचा प्रयत्न करतो आहे. सर, आता पुढचा एकंदरीत प्लॅन काय असणार आहे तुमचा? एकंदरीत प्लॅन म्हणजे असं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीची काही फीचर्स बघितली तर असं वाटतं की आजच्या यूथला नॉलेजबरोबर त्याचं ॲप्लिकेशन कसं करावं हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आता नुसतं ज्ञान न देता त्याच्याबरोबर स्किल ओरिएंटेड ज्ञान देणं हे नवीन एज्युकेशन पॉलिसीचं एक मूळ गाभ आहे. तर त्यांच्या करिक्युलममध्येच आता काही कॉन्सेप्ट असे आणले गेलेत की ज्याच्यात त्यांना फील्डवर्क करायला लागेल, त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग मिळेल, त्यांना वोकेशनल ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांचे स्किल एन्हान्स ॲबिलिटी ही सगळी वाढवली जातील, ह्याच्यासाठी त्यांच्या करिक्युलममध्येच प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. तर तसं बघता मला वाटतं की ही जी पॉलिसी आहे तो यूथला असा तयार करेल की इंडस्ट्रीशी रिलेटेड जी कामं त्याच्याकडनं एक्सपेक्टेड आहेत ते तो नक्कीच करू शकेल. नमस्कार, मी डॉक्टर शिवराम गर्जे, मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचा डीन आहे. सर्वप्रथम मी KLE कॉलेजचे अभिनंदन करतो की मुंबई विद्यापीठाने जी साथ घातली की NEP सेन्सिटायझेशनचं वर्कशॉप आपण घ्यावं आणि ते KLE कॉलेजने लगेच ॲक्सेप्ट केलं आणि त्या पद्धतीने आज हे होत आहे. NEP 2020 ही जी पॉलिसी आहे साधारण 34 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही नवीन पॉलिसी आलेली आहे आणि ही जी पॉलिसी आहे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. खरं पाहता इथून मागे आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा पद्धतीने करत होतो, पण खरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हे कंपार्टमेंट तोडून आपल्याला त्या बाहेर जायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मूलभूत नॉलेज म्हणजे जे माहिती द्यायलाच पाहिजे, त्या विषयात तो प्रावीण्य मिळवायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर त्याने स्किल बेस एज्युकेशन घ्यायला पाहिजे की जेणेकरून उद्या त्याला मार्केटमध्ये एम्प्लॉयबिलिटी पण मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत की ही पॉलिसी आपली कंटिन्यू राहील? तसं पाहता या पॉलिसीमध्ये खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आहे. उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थ्याला स्वतःच्या विषयाबरोबरच त्याला आणखी काही सपोर्टिंग नॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी या पॉलिसीमध्ये मेजर, मायनर अशा पद्धतीचे सब्जेक्ट ठेवलेले आहेत आणि त्याची स्वतःची एक हॉबी असेल काही तर त्यासाठी त्याला ओपन इलेक्टिव्ह म्हणा किंवा जर आपण एक असं विचार केला की त्यांनी एक परिपूर्ण नागरिक या देशाचं व्हावं आणि त्यासाठी त्याचं एक असं एक वैशिष्ट्य या पॉलिसीमध्ये आहे की
ॲबिलिटी एनहान्समेंट म्हणा किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणा, या सगळ्या पद्धतीचे एक ॲस्पेक्ट यामध्ये विचारात घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर असं एक विचार आहे की विद्यार्थी जे काही ॲक्टिव्हिटी करेल त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिट देऊ. उदाहरणार्थ को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असोत किंवा त्यांनी कुठं एखाद्या ॲक्टमध्ये पार्ट घेतला, असं प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिटाईज केलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला क्रेडिट्स मिळतील आणि तो पुढे प्रोग्रेस करेल. आणि या पॉलिसीमध्ये अर्थातच कालानुरूप थोडे बदल होत जातील गरजेनुसार, पण आताच्या घडीला तरी आपल्याला ही जी पॉलिसी आहे ही व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करणं हे एक मोठं चॅलेंज असणार आहे. आणि मुंबई विद्यापीठ पर्टिक्युलर ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि कॉलेजेस ज्याला प्रतिसाद देत आहेत, त्या पद्धतीने मला खात्री आहे की ही पॉलिसी आपल्या विद्यापीठामध्ये व्यवस्थितपणे राबवली जाईल आणि त्याची सुरुवात होईल. नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गुरचड, केएलई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी जी कमिटी आहे त्याचं मी चेअरपर्सन आहे. तर निश्चितच आपण मुंबई विद्यापीठ अंतर्गत जी 2 दिवसीय कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात घेत आहोत 3 जुलै आणि 4 जुलैला, तर ह्या कार्यशाळेचं जे महत्त्व आहे ते म्हणजे की जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता भारत शासन राबवत आहे, तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना ज्या काही अडचणी आहेत, त्यामध्ये जे काही हितधारक आहेत, त्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, तर यांना हे नवीन आता पॉलिसी, जसं आता गर्जे सरांनी पण सांगितलं की 1986मध्ये जी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन होती, त्याच्यानंतर 34 वर्षानंतर ही पॉलिसी आता आलेली आहे. 2020पासून 2020मध्ये ही पॉलिसी डॉक्युमेंट तयार झालं होतं. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघत आहोत की अकॅडमिक इयर 23-24पासून बऱ्याच ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ही राबवण्यात आलेली आहे. आणि जे संलग्नित महाविद्यालय आहेत, तर त्यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25पासून ही शैक्षणिक नीती आपण राबवत आहोत. तर निश्चितच मुंबई विद्यापीठ जे आपले कुलगुरू आहेत, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर, प्रो कुलगुरू जे आहेत अजय भांबरे सर, तर यांचे एक उद्दिष्ट आहेत की ही पॉलिसी राबवण्याच्या आधी सर्व जे हितधारक आहेत, त्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, कॉलेजचं मॅनेजमेंट असतील, या सर्वांना ही NEP मुळात काय आहे, याच्यामध्ये काय बदल आहेत. कारण की बऱ्याच गोष्टी आल्या आहेत, त्याच्यामध्ये मल्टिपल एक्झिट एंट्री पॉईंट आहे, तो महत्त्वाचा आहे की आधी मुलांना 1 वर्ष कंप्लीट केलं तर त्यांना ते डिग्री पूर्ण होत नव्हती. पण आता मुलगा समजा 3 वर्षाचा अभ्यासक्रमासाठी असताना 1 वर्षामध्ये तो एक्झिट होत असेल तर त्याला ते सर्टिफिकेट मिळेल. तो 2 वर्ष शिकला तरी त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल. 3 वर्ष कंप्लीट केलं मग त्याला डिग्री सर्टिफिकेट. तर प्रत्येक वेळेला अपॉर्च्युनिटी आहे. ABC जी कन्सेप्ट आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, त्यामध्ये मुलांचे क्रेडिट अकोमुलेट होतील. ही सेंट्रलाइज सिस्टम आहे आणि ही पूर्ण भारतामध्ये लागू होत आहे. असं नाही की फक्त महाराष्ट्रात आहे, पूर्ण भारतामध्ये सेंट्रलाइज प्रोसेस आहे. मुंबई विद्यापीठाने या वर्षापासून समर्थ पोर्टल सुरू केलेलं आहे, जे पूर्ण भारतामध्ये एकच प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया होत आहे. तर निश्चितच ही जी कार्यशाळा आहे आणि विद्यापीठाने जे काही आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आहेत, आपण सर्व रायगड जिल्ह्यामध्ये ही जी कार्यशाळा 2 दिवस घेत आहोत, तर त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण आहे, खालापूर आहे, पनवेल आणि कर्जत तालुक्यातील महाविद्यालय आपल्या इथं महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य आणि संस्था चालक तसेच विद्यार्थी पालक हे सर्व या 2 दिवसीय कार्यशाळा अटेंड करणार आहात. आणि ह्या कार्यशाळेमध्ये त्यांना ह्या NEPबद्दल, हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याबद्दल सर्व माहिती विद्यापीठाद्वारे जे काही नेमलेले व्यक्ती आहेत, जे रिसोर्स पर्सन आहेत, ते आपल्याला माहिती देणार आहेत. आणि निश्चितच हे 2 दिवसीय कार्यशाळांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी केएलई कॉलेजच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. Right. We are very excited about today's workshop that we are organizing in collaboration with the University of Mumbai. See, national education policy is actually there are many benefits and opportunities for the students, especially of this generation, that we are also expecting such changes during our time, but we felt we were unfortunate to enjoy all these things. Now this today's generation or the students of today's generation, they will be benefited out of this. The main intention of changes as per the government suggestion and whatever they have been suggested, they are related to the skill development and enhancement and to improve the enhancement ability of the students, so that
they will be able to get some opportunities or good opportunities, I can say, because that is a traditional degrees. These are the traditional degrees, not like engineering or medical like that. And there was understanding that after completion of 3 years of course, what are they supposed to do? Now it has been tremendously, means the changes has been incorporated in such a way that to some extent the students will realize that really whatever they got the information or skill development courses they have attended or ability enhancement courses they have attended, they will be useful for them to create their career in different fields. Now this is one point. Second point is that, see, the 12th standard student, once he is getting admitted for degree and suppose he is not able to completing it, so he will be like a 12th standard students only. Now that scenario is also not like that. Suppose he is completing 1 year, he will be getting certificate. If he is completing some 2 years also related to that another diploma course or something like that, he will be getting. So there is no waste of time, waste of academic year for him, and same way he will be able to take the information about the field and courses that he is interested in most. And there is no band, it is like boundaryless. Means a science student also can approach a commerce course, or commerce student also he can go for a science course for a particular unit or particular topic, and if suppose he is having any interest in that topic, he can complete it, and that can be job oriented. So that's all I wanted to just inform. Thank you. Question is, don't you think the multidisciplinary approach adopted by National Education Policy will make the students jack of all trades but not master of none? Absolutely not. Absolutely. I will tell you why it has come. Why it has come. You are from which faculty? Management studies, sir. From? Management. Okay, so commerce and management. Okay. So, see, we are not giving you him to select any subject for any particular area. Major has to be the same. Have you understood the concept of? Sir, about your previous question, so what could be the batch size of the, if only one student is there, then also we have to offer that course or anything? No. It is up to you. If you have 120 student and 120 student has selected 120 subjects, theoretically possible. Theoretically possible. Now you as an institution. शाळा सुरू आहे. अगदी साऊथ बॉम्बे ते सावंतवाडी, आम्ही स्वतः सिंधुदुर्गातही होतो. तर सिंधुदुर्गात मागच्या आठवड्यात, नंतर पालघर, जवाहर, तर सर्व जे काही. तर आज KLE कॉलेजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी जे NAPचं वर्कशॉप जे आहे ते पार पडलेलं आहे, आणि जे काही पॅरेंट्स स्टुडंट्स आलेले त्यांच्यासाठी जे तुम्ही बघू शकता कशी छान अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. NAP वर्कशॉप हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ह्या संदर्भात ऑर्गनाईज केलं होतं कळंबोली कॉलेजमध्ये. कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे, आणि दुसऱ्या दिवशी देखील ह्या ठिकाणी जी आहे ती जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे. आणि माझ्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की वर्कशॉपबद्दल त्यांना काय वाटलं. मॅडम, काय सांगाल तुम्ही KLE कॉलेजमध्ये आता जे वर्कशॉप झालं NAPचं, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती मिळाली? It was a great workshop. We really liked it. Bangude sir, he gave more clarity about the UGC norms and all, about the curriculum mapping, about the credit points and all. So that is a clear, the doubts which we were having has been solved, and we are very thankful. आपके साथ आइए. अच्छा, आपने वर्कशॉप अभी अटेंड किया, आपको क्या लगा? एकदम बेस्ट वर्कआउट था. ये तो कई कॉलेज में मुझे अटेंड करने को मिला ही नहीं था. एंड सर एंड मिस एंड वेरी मतलब वेरी क्यूट. आपल्या सोबत अजून काही पालक आहेत, तर आपण त्यांना विचारणार आहोत की NAP वर्कशॉपबद्दल त्यांना काय माहिती मिळाली. काय सांगाल तुम्ही? अच्छा, हे स्टुडंट आहे आणि पालक सोबत आहे, दोघंजण एकत्रच बसलेले आहेत. मॅडम, काय सांगाल तुम्हाला NAP वर्कशॉपबद्दल काय माहिती मिळाली? एकदम छान पद्धतीनं माहिती दिली, कारण बरेच वेगळं टॉपिक होते. कारण त्यावेळी आमच्या वेळेला खूप वेगळं होतं, ह्यावेळेला मुलांचं पूर्ण पर्सनल डेव्हलपिंग करणार इतके छान पद्धतीनं समजून पण सांगितलं. आणि माझा मुलगा तर 11वी-12वी KLEचा स्टुडंट आहे, त्यामुळे मला इथल्या स्टाफचा अनुभव आहे. इथे
चांगल्या पद्धतीनं कॉपरेट केलं जातं. काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व केला जातो. मुलांवर पर्सनली लक्ष दिलं जातं. म्हणून प्रिन्सिपलपासून सगळ्या स्टाफ, कारण माझा मुलगा तिथे शिकल्यामुळं मी परत पुढं दुसरीकडे कुठं न जाता ह्याच कॉलेजला आहे आणि तो BSc IT फर्स्ट इयरला ते ॲडमिशन आहे त्याचं. ह्याच कॉलेजचं असेल तर काय सांगते या कॉलेजबद्दल आणि आता इथून पुढचं शिक्षण तू कशामध्ये करते? KLE कॉलेजचा एक्सपिरियन्स 2 वर्ष 11वी 12वीमध्ये खूप चांगला राहिला. पॉईंट नंबर 1 आहे. आणि दुसरं म्हणजे मी आता BSc IT करतो आहे. मी खूप मोठ्या विजन बरं आलो आहे इथे. आणि जसं मी मगाशी कॉन्फरन्स हॉलमध्ये एक गोष्ट मी विचारली होती की AIच्या बद्दल, कारण की AI इज फ्युचर, वी ऑल नो दॅट. तर AIमध्ये माझा एक क्रुशियल रोल असू शकतो, म्हणून माझा एक तो खूप मोठा विजन आहे. माझे डॅड पण in IT फील्ड आहेत, सो इट मीन्स अ लॉट टू मी. आणि अजून 2 गोष्टी की जी पहिले कॉम्पिटिशन स्टुडंटच्या डोक्यावर एक हे होतं, मुंबई युनिव्हर्सिटीनं तो पूर्ण रिलीज केलेला आहे. आणि मेन गोष्टी म्हणजे लर्निंग डिफरंट सब्जेक्ट्स, मायनर सब्जेक्टचा हा जो कन्सेप्ट आणलेला आहे, इट्स व्हेरी नाईस. अँड आय थिंक सो इन फ्युचर मुंबई युनिव्हर्सिटी विल बी टॉप अगेन अँड इट विल रिमेन कॉन्स्टंटली टॉपेस्ट. अँड फॉर दिस कॉलेज, KLE कॉलेजच्याबद्दल मी एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो की इथला जो तुम्ही पूर्ण कॅम्पस बघा, तुम्ही जेव्हा येईल पूर्ण कॅम्पस बघा, KLE कॉलेज इज व्हेरी गुड. अँड इन टर्म्स ऑफ एज्युकेशन प्रोव्हाइडिंग, इट्स व्हेरी नाईस, एक्सलंट. अँड थँक्यू सो मच सर. थँक्यू. छान. हे जे होते ते आपल्यासोबत KLE कॉलेजचे स्टुडंट आहेत. तर त्यांना KLE कॉलेजबद्दल प्रचंड आत्मीयता आहेत आणि आपल्या शब्दात देखील व्यक्त केलेली आहे. आणि या साईडला अजून काही पालक आहेत, तर त्यांना आपण विचारणार आहोत. सर, आता तुम्ही NAP वर्कशॉप अटेंड केलात, तर काय सांगाल त्याबद्दल? माझं नाव तानाजी कांबळे, माझा मुलगा नवीन कांबळे. इथे मी ॲडमिशन घेतलेलं आहे. वर्कशॉप घेऊन नॉलेज दिल्याबद्दल एकदम मला आनंद वाटला, कारण मी 10वी 11वीच्या नंतर मला एवढं काय नॉलेज नव्हतं. तरी मुलाच्या ह्याच्यामुळे तरी इथे ॲडमिशनमुळे मला इथं अनुभव आला. कुलगुरूंनी जे माहिती दिली किंवा इथल्या प्रिन्सिपलने माहिती दिली, हे एकदम म्हणजे चांगली दिली. कारण जे माणसांना पुढचे मुलासंबंधित माहिती नसते ते इथे चांगली माहिती भेटली गेली. विषयाचे विषयाचे टॉपिक आपल्याला काय माहिती नव्हते ते नॉलेज थोडं आम्हाला समजलं गेलं. मुलग्याला कोणते विषयाबद्दल काय नॉलेज द्यावं किंवा काय हे आम्हाला माहिती नव्हतं. इथल्या म्हणजे कुलगुरूमधून जे व्यक्ती आलेत त्यांनी गाईडलाईन आणि आत्ताची जी योजना राबवली आहे ती आमच्यासाठी एकदम म्हणजे एकदम खालच्या लेवलच्या लोकांना तरी एकदम चांगली आहे. आणि अशीच राबवावी आणि हे करावे, एवढंच मी धन्य. कारण मी पण एक सामाजिक कार्यकर्ता किंवा पोस्टातला कर्मचारी आहे, पोस्टमॅन आहे प्रत्येकाच्या घरात. परंतु हे मला नाही माहिती की बाबा कॉलेजमध्ये हे जाणवलं जातं. कारण कॉलेजमध्ये फक्त विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनाच काय ते सांगितलं जातं, परंतु पालकांपर्यंत पोहोचवलं नाही जातं. परंतु इथे पाटील सरांनी किंवा इथल्या प्रिन्सिपलनी हे म्हणजे बोलतात ना, आपल्या मुलांच्या वडिलांपर्यंत किंवा आईवडिलांपर्यंत जी माहिती दिली ती योग्यच आहे. आणि अशीच माहिती देऊन त्यांना नॉलेज द्यावं, म्हणजे मुलांच्यावरती लक्ष देऊन मुलगा काय करतो आणि पुढं मुलाचं भविष्य काय करायचं आहे हे पालक जागृत राहील. धन्यवाद तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल. थँक्यू. आणि आता तू कशामध्ये ॲडमिशन घेतलं? मी BSc IT घेतले. आणि इथं मजा येणार आहे कॉलेज करायला. कॉलेज खूप छान आहे. तुला इथून जे वर्षभर आहे खूप साऱ्या पद्धतीने इव्हेंट्स होतात, एज्युकेशन होतं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतात. तर तू राईट प्लेसमध्ये इकडे आलेला आहे. तर हे होते माझ्यासोबत विद्यार्थी आणि पालक. आणि अशा पद्धतीने NAP वर्कशॉपचा दुसरा दिवस आहे आणि वर्कशॉपचं जे आहे ते आता समाप्ती होते. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर जरूर एकदा फॉलो करा. KLE कॉलेज, नवी मुंबई, कळंबोली.